डेफिनेशन वाचली होती तरी मार्क्स का गेले? कारण समजणं आणि पाठ करणं वेगळं असतं. पब्लिक कंपनी, प्रायव्हेट कंपनी, गव्हर्नमेंट कंपनी आणि नेटवर्क या 4 डेफिनेशन खूप आपल्याला साध्या वाटतात, पण एक्झाममध्ये खूपदा विचारल्या गेल्यात. आणि हो, ICAI ट्रिकी क्वेश्चन्स विचारायला फार आवडतं. आता थोडं समजून घेऊया. गव्हर्नमेंट कंपनी म्हणजे गव्हर्नमेंटकडे 51% किंवा त्यापेक्षा जास्त शेअर होल्डिंग असली तर ती कंपनी गव्हर्नमेंट कंपनी मानली जाते आणि तिची सबसिडियरीसुद्धा गव्हर्नमेंट कंपनीच असते. प्रायव्हेट कंपनी मेंबर्स जास्तीत जास्त 200 असतात. जॉईंट शेअर होल्डर्स असतील तर ते एकच मेंबर म्हणून मोजले जातात आणि एम्प्लॉईज मेंबर्स असतील तर ते काउंटच होत नाहीत. पब्लिक कंपनी जी प्रायव्हेट कंपनी नसते आणि लक्षात ठेवा, पब्लिक कंपनीची सबसिडियरी जरी आर्टिकल्समध्ये प्रायव्हेट असली तरी कायद्यानुसार ती पब्लिकच मानली जात नाही. नेटवर्क म्हणजे फक्त पैसा नसतो, पेडअप कॅपिटल आणि प्रॉफिट बेस्ड रिझर्व्स आणि त्यातून लॉसेस व डेफर्ड एक्सपेन्सेस वजा केले जातात. रिव्हॅल्युएशन रिझर्व हे नेटवर्कमध्ये येत नाही. एकच शब्द चुकला, एक कंडिशन विसरली आणि डिरेक्ट मार्क्स गेले. म्हणूनच हे डेफिनेशन्स फक्त वाचू नका, समजून घ्या. आणि कारण डेफिनेशन्स क्लिअर असेल तर क्वेश्चन कितीही ट्रिकी असेल तरी आपलं आन्सर बरोबर येतं. जर तुम्हाला कंपनीज ॲक्टच्या डेफिनेशन अशा सोप्या भाषेत एक्झाम ओरिएंटेड पद्धतीने समजून घ्यायच्या असतील तर कमेंटमध्ये लॉ लिहा. मी अजूनही असेच इम्पॉर्टंट, ट्रिकी आणि स्कोरिंग टॉपिक्स रील्समध्ये घेऊन येणार आहे.